नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गुंतवणुकीच्या जगातील एक महत्त्वाचा आणि सोपा पर्याय म्हणजे ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स याबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुरुवात करत असाल आणि कमी जोखमीत अधिक तरलता आणि चांगला परतावा शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. ETF म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि त्याचा शेअर बाजाराशी असलेला संबंध हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या अरविंद परांजपे यांच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 14 मध्ये याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे, जी आपल्याला नेमक्या आणि सोप्या शब्दात आपण येथे पाहणार आहोत. तर मग जाणून घेऊया नवीन गुंतवणूकदारांसाठी ETF कसा सोपा आणि सुरक्षित पर्याय होऊ शकतो. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आतापर्यंत आपण शेअर्समध्ये गुंतवणूक असलेले इक्विटी फंड्स, रोख्यांमध्ये गुंतवणूक असलेले डेट फंड्स आणि या दोघांचे मिश्रण करणारे बॅलन्स फंड बघितले आहेत. आज आपण ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड विषयी अधिक माहिती घेणार आहोत. जय आणि नीता आल्यावर अवी काकांनी सुरुवात केली. काका, आपण बघितले की आपल्या योजनांच्या युनिटची विक्री आणि पुनर्खरेदी म्युच्युअल फंड कंपन्या स्वतःच करतात. त्याशिवाय आता आपण म्युच्युअल फंड योजना शेअर बाजारातून सुद्धा घेऊ शकतो असे मी वाचले आहे. ETF यापेक्षा वेगळे आहे का, नीताने विचारले. हो, तर एक्सचेंज ट्रेडेड फंड ETF ह्या शेअर बाजारावर नोंदवलेल्या योजना असतात, ज्यांची खरेदी विक्री NAV ला न होता बाजारभावाला होते. त्याची वैशिष्ट्ये कोणती ते आता पहा. या इक्विटी, डेट, बॅलन्स आणि गोल्ड या ॲसेट प्रकारातल्या योजना असतात. साधारणपणे या योजना एखाद्या निर्देशांकाशी, उदाहरणार्थ निफ्टी 50 इत्यादीशी निगडीत असतात. योजनेच्या युनिटची प्रथम विक्री न्यू फंड ऑफर म्युच्युअल फंडाकडून झाल्यानंतर शेअर बाजारावर त्याची नोंद होत असते. नवीन गुंतवणूकदारांना एक्सचेंजवर युनिट्स मिळू शकतात आणि सध्याच्या युनिट धारकांना चालू भावाला विक्री करता येते. ETF खरेदीसाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. नेहमीच्या म्युच्युअल फंड योजनेच्या खरेदीसाठी ते लागत नाही. ETFशी निगडीत निर्देशांकातील सर्व शेअर्सचा समावेश असलेल्या एका युनिटमध्ये संपूर्ण शेअर बाजाराची नस पकडल्यासारखे होत असते. शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळात त्यांची खरेदी विक्री करता येते. त्यातील शेअर्सच्या त्या क्षणी म्हणजेच रिअल टाइम असलेल्या भावाप्रमाणे ETF युनिट्सचे बाजारभाव बदलत राहतात. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग शक्य असते. नेहमीच्या म्युच्युअल फंडाच्या बाबतीत असे नसते, कारण बाजाराची कामकाजाची वेळ संपल्यानंतर शेअर्सच्या बंद किमतीवरून युनिटची NAV काढली जाते. ETFचा व्यवस्थापन खर्च सामान्य म्युच्युअल फंड योजनेपेक्षा कमी असतो. ETF मार्केट मेकरच्या म्हणजे एका मध्यस्थाद्वारे नवीन युनिटची विक्री केली जाते. ETFची पुनर्खरेदी सुद्धा मार्केट मेकरद्वारे केली जाते. त्यायोगे ETFची बाजारामधील जी काही किंमत आहे ती किंमत आणि NAV यातला फरक कमी राहतो. इक्विटी फंडासाठी आणि डेट फंडासाठी असलेल्या प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदी अनुक्रमे इक्विटी ETF आणि डेट ETF करता सुद्धा लागू होतात. आता आपण छोटासा तक्ता स्वरूपात माहिती पाहू. यामध्ये खुली योजना, शेअर बाजारात नोंदवलेल्या नेहमीची योजना आणि ETF यांची तुलना केली आहे, ज्याच्यामध्ये पहा कोणते मुद्दे आहेत. NAV, त्यानंतर धारण करण्याचे स्वरूप, खरेदी विक्री, व्यवहार कसे, पोर्टफोलिओ कधी जाहीर होतो, ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे, तरलता या मुद्द्यांवर आधारित असा हा तक्ता आहे. नेहमीच्या खुल्या योजना, शेअर बाजारात नोंदलेल्या नेहमीच्या खुल्या योजना म्हणजे ओपन एंडेड आणि ETF अशा प्रकारची ही तुलना आहे.
तर NAVच्या बाबतीत नेहमीच्या खुल्या योजना ह्या बाजार बंद झाल्यावर असतात आणि शेअर बाजारात नोंदलेल्या नेहमीच्या खुल्या योजना म्हणजे ओपन एंडेड बाजार बंद झाल्यावर असतात आणि ETF बाजार चालू असताना म्हणजेच रिअल टाईममध्ये असतो. अशा प्रकारची वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित ही तुलना करता येते. आता आपण पाहूया इंडेक्स ETFचे महत्त्व. एक मतप्रवाह असा आहे की गुंतवणूकदाराला शेअर बाजारापेक्षा म्हणजे त्याच्या निर्देशांकापेक्षा अधिक परतावा मिळू शकत नाही. याचे कारण म्हणजे कंपनीविषयीची आर्थिक आणि अन्य प्रकारची माहिती ही सर्वांनाच उपलब्ध असते. त्यामुळे अशा माहितीचे प्रत्यंतर त्या कंपनीच्या शेअरच्या बाजारातील किमतीवर पडलेलेच असते. याला एफिशियंट मार्केट हायपोथेसिस असे म्हणतात. बाजारावर कोणी मात करून अधिक फायदा कमवू शकत नाही असे या गटाचे म्हणणे असते. त्यामुळे अधिक फायदा देऊ शकणाऱ्या एखाद्या कंपनीच्या शेअरचा शोध घेण्यात वेळ आणि पैसा खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी फक्त निर्देशांक खरेदी केला म्हणजे त्यातले शेअर्स पण घेतले असे होते तर गुंतवणूकदाराला ज्यादा वेळ आणि पैसा खर्च न करता सुद्धा अपेक्षित लाभ मिळू शकतात असे या मताच्या लोकांचे म्हणणे आहे. याला निष्क्रिय निधी व्यवस्थापन म्हणजेच पॅसिव्ह फंड मॅनेजमेंट असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच ॲसेट अलोकेशन प्रमाणे योग्य अशा निर्देशांकाच्या ETFची खरेदी केली तरी पुरेसे आहे असे ते दावा करतात. अरे बापरे, म्हणजे आपण म्युच्युअल फंड योजनांचे एवढे फायदे बघितले त्याचा काहीच उपयोग नाही. जयने घाबरून विचारले. असा अस्वस्थ होऊ नकोस. हे निरीक्षण प्रगत देशात कदाचित खरे असेल पण भारतीय म्युच्युअल फंड योजनांची आजपर्यंतची कामगिरी बाजाराच्या निर्देशांकापेक्षा खूपच उजवी आहे. कारण फंड व्यवस्थापकांनी निर्देशांकाबाहेरच्या चांगल्या शेअरची निवड करून योजनांचा परतावा वाढवला आहे. याला सक्रिय निधी व्यवस्थापन म्हणजेच ॲक्टिव्ह फंड मॅनेजमेंट असं म्हणतात. कंपनीविषयी जरी सर्व माहिती उपलब्ध असली तरीसुद्धा याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. तज्ज्ञ, कुशल आणि अनुभवी फंड मॅनेजर्स किंवा मॅनेजमेंट टीम निर्देशांकापेक्षा अधिक चांगली कामगिरी करू शकणाऱ्या कंपन्यांची निवड करू शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांचा खर्च थोडा जास्त असेल किंवा जास्त येतही असेल तरीही परतावा जास्त असल्याने काळजीचे कारण नाही. आपण काही मुद्दे अजून पाहूया. तुमच्या माहितीकरता एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ETFचे प्रकार आणि उपप्रकार दाखवणारा आपण तक्ता हा अभ्यासूया. ETFचे प्रकार आहेत इक्विटी ETF, डेट ETF आणि गोल्ड ETF. मित्रांनो, गोल्ड ETF बद्दल आपण यापूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला आहे, तो आपण जरूर पहा. आता इक्विटी ETFचे दोन प्रकार पडतील. ते म्हणजे भारतीय इंडेक्स ETF आणि दुसरं आंतरराष्ट्रीय इंडेक्स ETF. त्यानंतर जो डेट ETF आहे त्याचे दोन प्रकार पडतील. ते कसे? लिक्विडिटी ETF आणि बॉन्ड ETF. आता आपण थोडक्यात यांची माहिती पाहूया. इक्विटी ETF मध्ये काय मुद्दे आहेत तर इक्विटी इंडेक्स फंड NSE आणि BSE वरील निर्देशांकांच्या उदाहरणार्थ निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी ज्युनियर, बॅकेक्स इत्यादी आणि काही इतर इंडेक्समधील म्हणजेच उदाहरणार्थ CPSE सरकारी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजना यांचा परतावा त्या निर्देशांकाप्रमाणे असतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय इंडेक्स ETF या योजना जगातील वेगवेगळ्या देशामधील शेअर बाजारातील निर्देशांकाशी निगडीत असतात. उदाहरणार्थ GS हँगसेंग चीन ETF इत्यादी. डेट ETF लिक्विड इंडेक्स फंड, कॉल आणि मनी मार्केट मधील साधने, सरकारी ट्रेझरी बिल्स अशा प्रकारच्या साधनांमध्ये गुंतवणूक असलेला हा फंड असतो. मित्रांनो, ETF म्हणजे गुंतवणुकीचा एक सोपा, सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय
विशेषतः नवीन गुंतवणूकदारांसाठी आपण आज या व्हिडिओमध्ये ETF म्हणजे काय, त्याचे प्रकार, फायदे आणि गुंतवणुकीत त्याचा उपयोग कसा करता येतो हे सविस्तरपणे समजून घेतले. जर तुम्हाला शेअर बाजाराच्या गुंतवणुकीची सुरुवात करायची असेल तर ETF हा तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. पण नेहमी लक्षात ठेवा, गुंतवणुकीत जोखीम असते आणि त्यामुळे कोणत्याही निर्णयापूर्वी पुरेशी माहिती घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आणखी महत्त्वाच्या विषयावर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न किंवा अभिप्राय खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुढील व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत स्मार्ट गुंतवणूक करा आणि उज्ज्वल भविष्यासाठी तयारी करा. धन्यवाद.